स्वामी समर्थांना आपल्या अहंकारी भक्तांना अद्दल घडवून त्यांना मार्गावर आणणं चांगलंच जमायचं. ही गोष्ट आहे रामभाऊ आणि रमाबाईची. एका छोट्याशा गावात एक जोडपं शेती करून पोट भरत होतं. घरात कशाचीही कमी नव्हती. रामभाऊ खूप मोठ्या मनाचा, पण रमाबाई मात्र कंजूस स्वभावाची होती. तिच्या दारावर जो कुणी भिक्षा मागायला येई तिला ती भिक्षा तर देतच नव्हती, पण आपल्या भेदक वाणीने समोरच्याचं खूप मन दुखवायची. त्यामुळे तिच्या दारावरून कुणीच तिची कठोर वाणी ऐकल्याशिवाय सुटत नव्हतं. बिचारा रामभाऊ तिला खूपदा समजावून सांगायचा, पण त्या बोलण्याचा रमाईवर काहीच उपयोग होत नव्हता. तो तिला नेहमी म्हणायचा, "अगं, आपल्याकडे कशाची कमी आहे का? देवाच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी भरभरून आहे. त्यातलं थोडं दारावर आलेल्या भिक्षुकाला दिलं तर काही कमी होणार आहे का?" पण सगळं व्यर्थ जायचं. एके दिवशी एक भिक्षुक रमाबाईंच्या दारावर आला आणि "भिक्षाम देही माई" असे म्हणू लागला. रमाबाई घरातून दारात आल्या आणि म्हणाल्या, "काय रे, माझेच घर मिळाले होते का तुला भिक्षा मागायला? चल निघ इथून." "तसं नाही माई, सगळे दार आम्हाला सारखेच." "वारे वा, भीक मागून खातोस तर खातोस आणि वर थोबाड करून मला उत्तर देतोस. तुला भिकेचा एक कणही इथून पुढे देणार नाही मी. चल निघ इथून." त्या भिक्षुकाने रमाबाईकडे बघून स्मित हास्य केले आणि तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी रमाबाईचा डावा हात निर्जीव झाला. रमाबाईला त्या हाताने काहीच काम करता येत नव्हते. काम तर सोडाच, त्यांना तो जाग्यावरचा हलवता सुद्धा येत नव्हता. रामभाऊंनी गावातील वैद्यांची औषधे व सल्ले देखील घेतले, पण काही उपयोग झाला नाही. काही दिवसानंतर एक स्वामी भक्त रामभाऊंना येऊन भेटला व म्हणाला, "रामभाऊ, रमाबाईंचा हात समद्यासनी दाखवून झालेला आहे. माझं ऐकाल तर स्वामीकडे जाऊन या. बघा काय फरक पडतोय का?" रामभाऊंनी विचार केला. एकदा जाऊन बघण्यास काय हरकत आहे? रामभाऊ व रमाई दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अक्कलकोट येथे जाऊन पोचले. स्वामींजवळ आले. रामभाऊंनी स्वामींना घडलेला सर्व प्रकार सांगितला. "तुम्ही माझ्या भेटीसाठी आलात, काही प्रसाद नाही आणलास का?" "आणला आहे ना स्वामी," असे म्हणत रामभाऊंनी स्वामींसमोर आणलेले पेढे ठेवले. "उचल ते पेढे आणि दे त्याला," असं म्हणत त्यांनी थोड्याच अंतरावर असलेल्या भिकाऱ्याकडे बोट दाखवले. रामभाऊंनी पेढे उचलले तेवढ्यात स्वामी म्हणाले, "थांब, तू नाही, तिला द्यायला सांग." रमाबाई म्हणाल्या, "अहो महाराज, हा प्रसाद तुमच्यासाठी आणलाय. मी सांगतोय ना, मग दे त्याला." "छे छे, हे पेढे मी तुमच्यासाठी आणलेत, भिकाऱ्यासाठी नाही." "ठीक आहे, तर मग आल्या पावली परत जा." रामभाऊ म्हणाले, "नाही स्वामी, चुकलं आमचं. हिच्या वतीने मी तुमची माफी मागतो. मी समजावतो तिला. आता एकच मार्ग आहे. आता तू तुझा अहंकार बाजूला ठेवून त्याला पेढे दे, नाहीतर अशीच जन्मभर राहा." शेवटी रमाबाईने पेढे घेऊन भिकाऱ्याला दिले. भिकाऱ्याला पेढे देताच चमत्कार झाला. रमाबाईचा हात नीट झाला. रमाबाईंना आपली चूक कळली आणि त्यांनी स्वामींचे लगेच पाय धरले व त्यांची माफी मागितली. स्वामी म्हणाले, "आपण जर दुसऱ्याला सुख दिले तर आपली दुःखे आपोआप दूर होतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." समाजात अशा अनेक रमाबाई वावरत असतात, ज्या खाण्यापिण्याच्या वस्तूला सोनं समजून बसतात, त्यासाठी कित्येकांचा अपमान करतात. त्यांनी यातून नक्कीच धडा घेतला पाहिजे. श्री स्वामी समर्थ.